नमस्कार सर्वांना, आरवेडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी मराठी व्याकरण बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, यामिनी म्हणजे रात्र, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारला आहे. अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अतिवृष्टी, अनावृष्टी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? कुणाचीही भीड न बाळगणारा, कुणाचीही भीड न बाळगणारा, आपण त्यांना काय म्हणतो? निर्भीड, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जो काही जबाबदारी पत्करतो त्यापासून बघा स्वतःचा काहीतरी फायदा करून घेतो. बघा, अशा बघा प्रकारचा काही अर्थ आहे. या अर्थाची म्हण कोणती असेल? बघा, कोणती बघा जबाबदारी पत्करतो त्यापासून बघा स्वतःचा काहीतरी फायदा करून घेतो, म्हणजेच काय? तळे राखितो पाणी चाकी, या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पोबारा करणे. पोबारा करणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ काय? पोबारा करणे म्हणजे काय असतो? पळून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अननस आणि पुरावा. अननस आणि पुरावा बघा या ठिकाणी हे 2 शब्द आहेत. हे 2 शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, अननस आणि पुरावा हे शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी विकारी शब्द ओळखा. बघा, शब्दाच्या 2 जाती पडतात, विकारी आणि अविकारी. या ठिकाणी विकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील? विकारी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहिला अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा कोणता काळ असेल? बघा, मी चित्रपट पाहिला साधा भूतकाळ आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील वाक्यापैकी प्रश्नार्थक वाक्य ओळखा. बघा, प्रश्नार्थक वाक्य ओळखा, आज्ञार्थी वाक्य ओळखा, नकारार्थी वाक्य ओळखा, होकारार्थी वाक्य ओळखा. परीक्षेमध्ये प्रश्न असतात, या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं आहे. बघा काय असेल? तुला नोकरी लागली का? आई गावावरून केव्हा परत येणार आहे? आज मंगळवार आहे का? वरीलपैकी सर्व. बघा, सर्व बघा हे वाक्य काय असतील? प्रश्नार्थक वाक्य. बघा, शेवटी बघा प्रश्नार्थक चिन्ह आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा वरीलपैकी सर्व हे वाक्य काय असतील? प्रश्नार्थक वाक्य आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा सत्याग्रह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सत्याग्रह, सत्या प्लस आग्रह, सत्याग्रह कोणती संधी असेल? स्वर संधी आहे. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे बघा सर्व नोट्स व त्याचे प्रश्न असतील. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, बघा परिसर अभ्यास व मागील बघा झालेले सर्व बघा या ठिकाणी पेपरचे PDF. सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे. बघा, तुम्हाला हे सर्व PDF 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 11वा काय विचारला? खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? रानकवी बघा सर्वांनी सांगायचं आहे कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? बघा, नामदेव धोंडो मनोहर या कवीला पहा रानकवी असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सला नाते. सला नाते विचारले कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? सला नाते. बघा, विभक्तीवर या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये असतो. सर्वांनी विभक्ती प्रत्यय पाठ करून ठेवायचे. सला नाते हे प्रत्यय बघा चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गावकूस. गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? गावकूस बघा सर्वांनी सांगायचं आहे गावकूस या शब्दामध्ये बघा तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा तिने चिंच खाल्ली. तिने चिंच खाल्ली या वाक्याचा कोणता प्रयोग आहे?
बघा 3 चिंच खाली बघा हे या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. 4 शब्द आहेत बघा युवक, खोंड, कोंबडा, कन्या. यापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल बघा कन्या हा शब्द या ठिकाणी काय आहे स्त्रीलिंगी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी बघा विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे कोणता वेगळा शब्द ओळखा. रवी, भास्कर, अरुण, सोम. बघा रवी म्हणजे काय असतो रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, अरुण म्हणजे सूर्य, तर सोम म्हणजे काय चंद्र. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा सोम या ठिकाणी विसंगत शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी पाहूयात. परंतु, किंवा, आणि हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा वाक्यामध्ये असे शब्द येत असतात परंतु, किंवा, आणि. बघा हे शब्द कोणते असतील क्रियापद आहेत का नाही. सर्वनाम आहे का नाही. कोणते असेल उभयनव्य अव्यय. बघा वाक्यामध्ये शब्द काय करतात वाक्यामध्ये बघा या ठिकाणी वाक्य जोडायचं काम करतात हे शब्द म्हणजे उभयनव्य अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल. गायक बघा गायक हा शब्द आहे. गायकचं काय आलं पाहिजे गायकी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आपल्या ठिकाणी भाववाचक नाम होईल. विषय क्रमांक पुढचा त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु बघा या ठिकाणी वाक्यामध्ये बघा त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. मग कोणतं असेल बघा हे वाक्य संयुक्त वाक्य आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. स्वागत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. स्वागत स्वागत या शब्दामध्ये बघा स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत. मृत्युंजय ही कादंबरी कोणाची होती. बघा शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे मृत्युंजय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी कवी आणि त्यांची टोपण नावे लेखक प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यावर बघा बरेचसे बघा प्रश्न परीक्षेमध्ये असतात. माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. सर्वांनी सांगायचं आहे काशीनाथ हरी मोडक बघा त्यांचं माधवानुज बघा त्यांचं टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी भाषा गौरव दिन आपल्याकडे केव्हा असतो. मराठी भाषा गौरव दिन बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 27 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. सहानुभूती या शब्दामध्ये बघा स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. बघा विशेष नाम सामान्य नाम समूहवाचक नाम. बघा या ठिकाणी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. मुलगा, खेळणी, घर, हिमालय. बघा हिमालय या ठिकाणी काय आहे विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नवल, श्रीमंत, शांतता, शहाणा. बघाच या ठिकाणी भाववाचक नाम कोणते पाहिजे. शांत, शांतता. शांतता बघा हा शब्द काय आहे भाववाचक नाम आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मुलगे या शब्दाचं लिंग ओळखा. मुलगे मुलगे या शब्दाचं लिंग कोणतं यायला पाहिजे नपुंसक लिंग आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. बघा परीक्षेमध्ये अलंकार यावर या ठिकाणी एक प्रश्न असतो. सर्वांनी बघा अलंकार व त्याची उदाहरणे पाठ करून ठेवायची आहेत. अलंकार लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. सर्वांनी पाठ करायचा आहे. दृष्टांत अलंकार आहे पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. सलील सलील म्हणजे काय पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा स्पष्टीकरण द्यायचं असेल तर बघा वाक्यामध्ये स्पष्टीकरण द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात. प्रश्नार्थक चिन्ह आपण केव्हा वापरतो वाक्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारायचा असतो आपण काय वापरतो प्रश्नार्थक चिन्ह वापरतो. स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अपसरण चिन्ह या बघा प्रकार चिन्ह हे वापरले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा सज्जन या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे. सत प्लस जन सज्जन स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल. मनुष्य मनुष्य माणुसकी मनुष्यत्व काय यायला पाहिजे मनुष्य मनुष्यत्व यायला पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधला कर्ता ओळखा. राजूने पुस्तक फाडले राजूने पुस्तक फाडले या वाक्यामधला कर्ता कोण आहे राजू आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. केलेले उपकार विसरणारा. केलेले उपकार विसरणारा. आपण त्यांना काय म्हणतो? कृतज्ञ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रथम हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? प्रथम बघा, प्रथम, द्वितीय, तृतीय हे काय असतील? कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा, क्रमवाचक यायला पाहिजे. बघा, क्रमवाचक. बघा, प्रथम आला, द्वितीय आला, तिसरा आला, तृतीय, असं म्हणजे क्रमवाचक. बघा, प्रथम हे काय असेल? क्रमवाचक आहे. बघा, संख्यावाचक येऊ शकत नाही. बघा, या ठिकाणी क्रमवाचक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी निबंध लिहित असेन. मी निबंध लिहित असेन. बघा, सर्वांनी सांगायचं आहे, मी निबंध लिहित असेन. कोणतं असेल? रीती भूतकाळाचं वाक्य. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? घर. बघा, सदन म्हणजे घर, निवास म्हणजे घर, आलय म्हणजे घर, म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील? घर या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, आगमन. बघा, आगमन होणे. आगमनचा विरुद्धार्थी काय पाहिजे? आगमन होणे, निर्गमन होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अल्पकाळामध्ये नष्ट होणारे. अल्पकाळामध्ये नष्ट होणारे. क्षणभंगूर म्हणतो आपण त्यांना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जशी कृती केली त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळते. बघा, आपण जशी बघा कृती केली त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळते. या अर्थाची म्हण कोणती असेल? करावे तसे भरावे. बघा, या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अर्धचंद्र देणे. अर्धचंद्र देणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. अर्धचंद्र देणे म्हणजे काढून टाकणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? परसातील भाजी. परसातील भाजी म्हणजे काय? परसातील भाजी म्हणजे काय? सहजप्राय वस्तू. एखादी वस्तू बघा सहज प्राप्त होणे. प्रश्न क्रमांक पुढचा, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण काय म्हणतो? बघा, आपल्याकडे झाला होता प्रश्न. वाक्यामध्ये बघा 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय किंवा परंतु. आपण आताच्या ठिकाणी बघितलं होतं आणि, म्हणजे काय असतील? उभयान्वयी अव्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ज्या क्रियापदांना बघा, ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. बघा, वाक्यामध्ये ज्या क्रियापदांना बघा अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते, आपण त्यांना काय म्हणतो? अकर्मक क्रियापद. कर्माची गरज नसते, सकर्मक क्रिया या ठिकाणी गरज असते. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील वाक्यापैकी संयुक्त वाक्य ओळखा. बघा, संयुक्त वाक्य ओळखा, केवळ वाक्य ओळखा, मिश्र वाक्य ओळखा. हे बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात. जेव्हा आकाशामध्ये ढग येतात तेव्हा पाऊस पडतो. जेव्हा तेव्हा कशामध्ये येतो? मिश्र वाक्यामध्ये येतो. रमेश शेतामध्ये गेला आणि. रमेश शेतामध्ये गेला आणि कामाला लागला. वाक्यामध्ये आणि आलेला आहे, म्हणजे वाक्य कोणतं असेल? संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बालकवी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बालकवी. आपण बालकवी कोणत्या कवीला म्हणतो? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बघा आपण बालकवी असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी आहे बघा, द्राक्ष, शेळ्या, सासवा, सुई. यापैकी एकवचनी शब्द कोणता असेल? बघा, सासू सासवा, शेळी शेळ्या, द्राक्ष द्राक्षे, सुई सुया. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सुई हा शब्द काय यायला पाहिजे? एकवचनी या प्रकारचा या ठिकाणी शब्द यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, शास्त्र या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आहे? शास्त्रपासून तयार होणारं विशेषण कोणतं? शास्त्र, शास्त्रीय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी काय? मुलगा, सौंदर्य, आंबा हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? मुलगा, सौंदर्य, आंबा नाम आहेत का? सर्वनाम आहेत का? विशेषण आहेत का? क्रियापद आहेत का? बघा, हे सर्व काय असतील? नाम आहेत. नाव आहेत ना. मुलगा आहे, सौंदर्य, आंबा नाम आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे? बघा, सर्वांनी सांगायचं आहे. 4 शब्द आहेत, गुलाम, नवल, शहाणा, शौर्य. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी लगेच PDF हे मिळून जातील.